जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। 26/11/2008 रोजी झालेल्या मुंबई येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मृत्युमुखी पडले होते। या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली म्हणून सदर बाजार पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली। मुंबई येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये 26 नोव्हेंबर 2008 रोजी अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला। यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक कामटे, हेमंत करकरे, मेजर संदीप उन्नीकृष्णन, विजय साळसकर आणि अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच अनेक नागरिक मृत्युमुखी पावले होते। या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापूर येथील सदर बाजार पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली। या शिबिरासाठी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कवाडे, अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। रक्तदान शिबिरामध्ये अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले रक्तदान करून शहीदांना श्रद्धांजली वाहिली। 26/11/2008 साली मुंबईवरती दहशतवाद्यांनी एक भ्याड हल्ला केला। त्यामध्ये आपले वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच इतर अंमलदार आणि नागरिक यांची त्यामध्ये ते शहीद झालेले आहेत। त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केला होता, त्यानिमित्त आपल्या सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त माननीय श्री एम राजकुमार सर तसेच डीसीपी झोन सर तसेच डीसीपी क्राइम मॅडम यांनी या ठिकाणी येऊन शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे। आणि त्यानिमित्त माननीय सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदर बाजार पोलीस ठाणे येथे सर्व अधिकारी आणि पोलीस अंमलदार तसेच इतर नागरिक हे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करून त्यांना आपण हे आदरांजली वाहत आहोत।